आणि जर आजच्या आज जर ह्याचा निर्णय नाही लागला तर आम्ही गावच्या गाव जाऊन उपोषणला बसणार आहे. आम्ही अख्खं गावच आम्ही जाऊन बसणार आहे. गावची बदनामी व्हायला लागली यांची. आता यांनी जे 45 दप्तर गेलती 45 इथं त्या दिवशी रजिस्टर त्याची 36 इथं सापडली. कांबळे साहेबांनी पूर्ण जमा केली पोलीस स्टेशनला नेऊन. 7 राहिलेली त्याची चौकशी करा ना कांबळे साहेबांनी. 7 पण गायब आहेत. मारलं तिने हात सुचला पोलिसांनी मारलं. मारहाण केल्यामुळं शिपाई काय पाणी सोड नाहीत. पण आले नाही. दत्ता जेंडगे हामुसर जी उपोषणाला बसले त्यांनी SP साहेबाला सांगितलं की PIला साळुंके साहेबांनी ही पूर्ण जबाबदारी त्यांची आहे. तसे लखन शिंदे जाऊन आले त्यांना भेटून. पण हे शासनाचं काम आहे ना, शासकीय अधिकारी पोहोचलो पाहिजे तिथे. प्रतिनिधी म्हणून आमदारांनी कुठे लक्ष दिलं गायच्या नाही बिलकुल. आमदार आलते. जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे तेवढे येऊन गेले त्यांच्या. आमदार आले नाही. आमदार साहेबाला तर आमच्या गावाशी देणं घेणं तर नाही. आलेच नाही अजून. तो कोण आहे आमदार हे माहित नाही आम्हाला. ग्रामपंचायतचा कुटाणा झालाय का सर? तसं शिपाई काम करत नाहीत. आणि कुठेतरी चोर सोडून संन्यासाला फाशी देणं असा प्रकार घडतोय का असं इथं? साहेबांनी येऊन इथं पंचनामा केलाय. पंचनामा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कागदपत्र आणून ग्रामपंचायत समोर आपोआपच पडली. इंटरेस्टिंग आहे. त्यातलं एखादा तर कागद हालाय पाहिजे ना. चोरट्याने आज्यादच कशी काय उचलून नेली जी कागद लागायची आणि आणून कशी टाकली चोरट्यानं? मला एक म्हणायचंय मग त्या चोरट्यांना चोरी करणाऱ्याला कागदपत्र एवढी काय सापडली आवश्यकता कशी? होती? खरं तर आपण सामान्य नागरिक म्हणतो की कानून के हात बडे लंबे होते हैं. मात्र या ठिकाणी कानून के हात. मला अशी देखील माहिती मिळाली की ज्यावेळेस स्वान पदक येणार होतं त्यावेळेस ग्रामसेवक निघून गेले अशी देखील माहिती आहे. काय नेमकं? ग्रामसेवक निघूनच गेले ना. जो कोणी दोषी असेल त्याला तात्काळ कारवाई होऊन आमच्या गावाची बदनामी थांबली पाहिजे. आमच्या 2 गटामध्ये भांडणं लागली. एकमेकावर संशय. आरोपीत सांगायला पाहिजे ना. आमच्यासारख्या कार्यक्रम म्हणजे नागरिकाची गरजच नाही. आम्हाला गरज नाही. अजिबात ते सरळ म्हणतात पुढल्या वेळेस काय मला उभा राहायचं आहे. ते म्हणतात पुढल्या वेळेस मला काय उभा राहायचं आहे. प्रचार काय ती ही तुटलंय. दरवाजा तुटला ना, कपाटाचा लॉक तुटला नाही, पण कागदपत्र चोरी जाते. ती कुठं कशी पद्धत आहे? तुमचा दरवाजा ह्याचं लॉक तुटलंय आणि आतलं लॉक आहे असंच आहे. म्हणजे आतल्या कपाटाचा तर विषयच नाही. मग कागदपत्र कपाटाला काय ती लॉक तुटलं लॉक तुटलं ना. ह्या पण चावी कुणाकडे असते? ग्रामसेवक मॅडम. ग्रामीण जे जिल्हा अधीक्षक आहेत त्यांना देखील विनंती आहे की हे प्रकरण फारच गंभीर आहे. एकीकडे या 2 गटामध्ये देखील मोठ्या प्रमाणात केलं. तुम्ही ग्रामसेवकाकडे कागदपत्राची मागणी केली. मागणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की अपूर्ण आहेत, 2 दिवसांनी मी तुम्हाला देईन. नंतर आम्हाला कळलं की कागदपत्रच घाळ झाले. गायब झाले. चोरी गेली. कसं चोरी झाली नेमकं काय? नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. मी सध्या मोहोळ तालुक्यातील हिंगणी गावात आहे. हिंगणी गावामध्ये एक प्रकरण घडलं आहे. ते प्रकरण काय आपण त्यांच्याकडून जाणूया. आणि प्रकरण मात्र एवढं इंटरेस्टिंग आहे. काय प्रकरण आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. ते गावातील नागरिक आहेत. काय आता आपण ग्रामपंचायत कार्यालय पुढे उभा आहे. काय घडलं आहे ग्रामपंचायतीमध्ये नेमकं? नमस्कार, मी रामदास हरिदास थिटे, ग्रामपंचायत सदस्य हिंगणी निपाणी, माजी सरपंच पहिले. माजी सरपंच. ग्रामपंचायतमधील प्रोसिडिंग आणि इतर काय कागदपत्र असेल ती चोरीली गेलेली आहेत म्हणून ग्रामसेवक स्वप्नाली कोळी यांनी पोलीस स्टेशनला 17 तारखेला तुम्ही ग्रामसेवकाकडे कागदपत्राची मागणी केली. मागणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की अपूर्ण आहेत, 2 दिवसांनी मी तुम्हाला देईन. नंतर आम्हाला कळलं की कागदपत्रच घाळ झाले. गायब झाले. चोरी गेली. कसं चोरी झाली नेमकं काय घडलं? मग काय झालं, ज्या दिवशी इथं आम्ही तक्रार दिल्यानंतर पोलीस स्टेशनची साहेब आली, त्यांनी पंचनामा केला PSI कांबळे सरांनी. तर हा बाहेरचा दरवाजा आहे, ग्रिल आहे आणि ह्याच्या आतमध्ये एक मेन दरवाजा आहे आणि आतमध्ये कपाटामध्ये जी कागदपत्र आहेत त्या कपाटाला पण लॉक आहे. हा ग्रिलचा दरवाजा ह्याचं लॉक तुटलंय आणि आतलं लॉक आहे असंच आहे. म्हणजे आतल्या कपाटाचा तर विषयच नाही. मग कागदपत्र कपाटाला काय ती लॉक तुटलं ना. ह्या पण चावी कुणाकडे असते? ग्रामसेवक मॅडम, सरपंचाकडे वगैरे नाही. आणि मॅडमनं स्पष्ट आदेश दिलेत की मी असल्याशिवाय चावी कोणालाही द्यायची नाही. का? कशामुळे? नाही, त्यांनी सांगितलं प्रशासक लागलेला आहे, त्याच्यामुळे कार्यकाळ संपलेला आहे सरपंच, त्याच्यामुळे मी असल्याशिवाय कागदपत्र द्यायची नाही. कागदपत्र आणि चावी असं स्पष्ट त्यांनी चावी त्यांच्याकडे आहे. आणि हा लॉक तुटलेला आहे, जे तुटलेला आहे, मग तो लॉक तुटला नाहीये. ह्याच्या आतला पण दरवाजाचा तुटला, कपाटाचा बी तुटला नाही. 3 लॉक आहे ती ही तुटलंय. दरवाजा तुटला ना, कपाटाचा लॉक तुटला नाही, पण कागदपत्र चोरी जाते. ती कुठं कशी पद्धत आहे? मग तुम्ही चोरी झाल्यानंतर मग तुम्ही काय केलं? आम्ही पोलीस स्टेशन गाठलं. कांबळे साहेब तक्रार दाखल केली. PSI कांबळे साहेबांनी येऊन इथं पंचनामा केलाय. पंचनामा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कागदपत्र आणून ग्रामपंचायत समोर आपोआपच पडली.
इंटरेस्टिंग आहे. 18 तारखेला चोरी झाली, 17 तारखेला 17 तारखेला चोरी झाली आणि 18 तारखेला कागदपत्र सापडले. ग्रामपंचायत समोर येऊनच पडले. हे कुणाला सापडली कागदपत्र? सर्वसामान्य लोकांनी बघितली आपली बाथरूमला जाताना सकाळी. काय म्हणताय? संडासला चालली होती, त्यांना 5 लोकांनी ती दप्तर बघितलं आणि सरपंचाला फोन केला की बाबा असं दप्तर इथं पडलेलं. नंतर पोलिसाला फोन केला कांबळे साहेबाला. कांबळे साहेब म्हणलं स्वानपत्र घेऊन आम्ही येतो, फिंगर चौकशी करू. त्यांनी स्वानपत्र घेऊन आले नाहीत. पोलीस आले नाही. खरं तर आपण सामान्य नागरिक म्हणतो की कानून के हात बडे लंबे होते हैं, मात्र या ठिकाणी कानून के हात बहुत ही लंबे असून ते किती आकुड्या ते दिसून आलं यांच्या म्हणण्यानुसार. मग पोलिसांनी पुढे काय केलं? पोलिसांनी काय ऍक्शनच घेतली नाही त्याच्यावर. दाखल केले नाही का? काहीच अजून आम्हाला काय अजून काहीच नाही. अर्ज दिलेला आहे आम्ही, पण तक्रार अजून म्हणजे फौजदारी गुन्हा दाखल केलेला नाही, FIR फाटलेला नाही अजून. नाही. एवढी मोठी घटना होऊन देखील नाही आरोपी अजून समोर आला नाही. नाही. मग कोणी घेऊन गेले काय? आणि 3 लॉकची कागद जाते. 3 लॉकच्या आतमध्ये कागद आहेत. एकच लॉक तुटतंय. 2 लॉक आहे अशी जाते तरी पण कागद चोरीला जाते. तोडलेलं वगैरे कुलूप हेच कुलूप असतं का? कुलूप नवीनच आहे की काय? त्याला मारलं नाही काय नाही? हे दुसरं आतला हाईच आहे, आतला हाईच आणि आहे. आता जे आमचं म्हणणं आहे, असे तुम्ही कांबळे साहेबाची बाईट घ्या. म्हणजे कांबळे साहेब तुम्हाला सांगतील की बाबा पंचनाम्यात काय काय केलेलं. पंचनामा त्यांनी स्वतः समोर येऊन केलेला आहे. कांबळे साहेबांनी केलं. कांबळे साहेबांनी PSI. सीसीटीव्ही कॅमेरे ते वगैरे बघितले सगळे आमच्या चौकातले. बरं. काय दिसलं का ते? काय दिसलं नाही, फक्त मेमरीमध्ये का नाही, मेमरीमध्ये फक्त पेनड्राईव्हमध्ये नेले. पेनड्राईव्हमध्ये नेले फक्त. आम्हाला काय त्यांनी दाखवलं काढून नाही. हा, काढून नेले आम्ही बघतो. दाखवलं कॅमेरा कोणाचा आहे हा? डेअरीवरचा चौकात बसवलेला कॅमेरा आहे. अच्छा अच्छा. हा. आमचं म्हणणं आहे का तात्काळ कारवाई व्हावी. जो कोणी दोषी असेल त्याला तात्काळ कारवाई होऊन आमच्या गावाची बदनामी थांबली पाहिजे. आमच्या 2 गटामध्ये भांडणं लागली, एकमेकावर संशय. आरोपी सांगायला पाहिजे ना, मी म्हणतो हे नेले, हे म्हणतात मी नेले. कशामुळे आरोपी कोण आहे समोर आला आरोपी समोर येऊ द्या. आरोपी समोर आला पाहिजे. आणि खरं तर आरोपी पोलिसांचं समोर आला. काम आहे ना. आरोपी समोर आला पाहिजे. भले कोण का असेना, आम्ही का असेना. पोलीस कुठेही याबाबत एवढे इंटरेस्टिंग दिसत नाही. नाही. बरी घटना काही किरकोळ नाही. सरपंच आणि सदस्य उपोषणाला बसले. उपोषणला बसले. त्याची बी दखल दत्तात्रय जेंडगे आणि हनुमंत शिरसे. त्याची दखल तिसरा घेतली दिवस आज तिसरा दिवस आहे. आमरण उपोषण. ह्याच प्रकरणात ह्याच प्रकार. आणि कुणीही आजपर्यंत तिथं शासकीय अधिकारी गेला नाही त्यांची विचारपूस करायला. खरं तर सोलापूर ग्रामीण जे जिल्हा अधीक्षक आहेत त्यांना देखील विनंती आहे की हे प्रकरण फारच गंभीर आहे. एकीकडे या 2 गटामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता आहे. त्या वाद होण्यापूर्वीच पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील नागरिकांनी आमच्या माध्यमातून सांगण्यात येते. काय अपेक्षा आहे मग तुमची आता? आता यांनी जे 45 दप्तर गेलती 45 इथं त्या दिवशी रजिस्टर त्याची 36 इथं सापडली. कांबळे साहेबांनी पूर्ण जमा केली पोलीस स्टेशनला नेऊन. 7 राहिलेली त्याची चौकशी करा पाहिजे कांबळे साहेबांनी. 7 पण गायब आहेत. 7 गायब आहेत. त्या गायबमध्ये काय काय आहे त्या मग गायब? पेनड्राईव्ह, चेकबुक आणि प्रोसिडिंग का अजून कुठलं तर त्यांनाच माहिती आहे काय काय. बरं. पण त्याची अजून चौकशी मला अशी देखील माहिती मिळाली की ज्यावेळेस स्वानपदे घेणार होतं त्यावेळेस ग्रामसेवक निघून गेले अशी देखील माहिती आहे. काय नेमकं? ग्रामसेवक निघूनच गेले ना. श्वानपदे घेणार श्वान पथक आलंच नाही पण त्यांनी सांगितलं की येणार आहे म्हणलं की संपर्काची मागणी ग्रामसेवक केल्यानंतर ग्रामसेवक निघून आणि त्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी आम्हाला आतमध्ये येऊच दिलं नाही, कारण स्प्रिंगर करायचे म्हणले आज जाऊ नका तुम्ही म्हणले मॅडम. हा, आम्हाला आतमध्ये जाऊच दिलं 2 नाही. दिवस स्प्रिंगर साठी चेक करायला येणार, तुम्ही आत गेलं तर तुमचं स्प्रिंगर लागल, तुम्ही आत जाऊ नका. मग आम्ही आतमध्ये गेलो अजून चोरी झाल्यापासून कोणच गेलो नाही आणि आम्ही आलो पण नाही. दरवाजाच उघडला आणि जर आजच्या आज जर ह्याचा निर्णय नाही लागला तर आम्ही गावच्या गाव जाऊन उपोषणला बसणार आहे. आम्ही अख्खं गावच आम्ही जाऊन बसणार आहे. का तर गावची बदनामी व्हायला लागली गावची यांची. बदनामी आणि आमच्या 2 गटात भांडणं लागली, एकमेकावर संशय. मग खरं तर कुठेतरी मग पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. पोलीस का मग लक्ष देत नाही? तातडीची गरज आहे पोलिसांची लक्ष आता लक्ष देण्याची. देण्याची कारण म्हणून तर आम्ही सगळ्या गावात एकोपा राही नाही सध्या, वाद निर्माण व्हायला लागले. मग ही जर पुढच्या टोकाला गेला तर ही आहे भांडण तंटा होण्याची शक्यता आहे. आपले ग्रामसेवक मॅडमचं काय म्हणणं येते? काहीच नाही, त्यांनीच आमच्यावर परत काय तर फिर्याद दाखल केली. मला दमदाटी अर्ज केलाय की माझी बदली करण्यात यावी, बदली करावी माझी. त्या दमदाटी करते ती त्याचं लोकं. ही झाल्याशिवाय त्याची करू नये. बदली करू नये त्याची. म्हणजे ह्या त्याचा निकाल लागल्याशिवाय. चोरीचा छडा लागल्याशिवाय हे आरोपी कोण आहे ही सिद्ध झाल्याशिवाय काय वाटतं त्यांची बदली- कागदपत्र चोर कोणाचा हात असू शकतो एखाद्या वेळेस? काय आता साहेब चाव्या तर चावीच त्यांच्या कुणाकडेच जवळ आहे. नाही. चाव्या कुणाकडेच नाही. आरोपी आहेत पण तो आरोपी बरं समोर आला ज्या- पाहिजे. ज्या वेळेस चोरी झाली आतलं कपाट ज्या वेळेस त्यांनी उघडलं, कपाट उघडल्यानंतर त्या कपाटातलं एखादा तर कागद हालाय पाहिजे ना. बरोबर. चोरट्याने आज्यादच कशी काय उचलून नेली जी कागद लागायची तिथे. आणून कशी टाकली मला एक म्हणायचंय मग त्या चोरट्यांना चोरी करणाऱ्यांना कागदपत्र एवढी काय सापडली आवश्यकता होती? कशी
आणि साहेब सर्वसामान्य लोकांना ह्या गोष्टीचा शून्य उपयोग आहे, शून्य. बरं. सामान्य कुणालाच काय नागरिकाला शून्य काही फायदा नाही, काही फायदा नाही. आमच्यासारख्याला काय उपयोग? या संदर्भात आपण काय माहिती अधिकाऱ्यावर टाकलं होतं का यापूर्वी म्हणजे नाही मी कागदपत्र फक्त तोंडी मागितलेली होती. मागितली होती. तोंडी नाही, मागितली. गावातल्या मागितली. एका माणसांना माहितीचा अधिकार मागितलेला आहे. ते टाकलं आणि 2 दिवसात गायब हा, झाले. हा. 2 दिवसात काय नाही दोन दिवसापूर्वी मागून 2-3 महिने झाले मागून 2-3 महिने झाले बरं. माहितीचा अधिकार. आणि मॅडमनं स्पष्ट आदेश दिले, चावी कुणाजवळ द्यायची नाही, मी असली तर. चौकशी लागल्यामुळे शिपाई चावी कुणाकडे द्यायची ना असं सांगितलं. खरं तर मग ते आता ते शिरसटच्या 2 व्यक्ती उपोषणाला बसले. उपोषणाला बसलेत. तिसरा- मग तिथे कोणी अधिकारी कोणी आले नाही, नाहीत? कोणी नाही आतापर्यंत तर कोण कोण नाही, गेलेलं. कोण. 2 दिवसापासून बसले. तिसरा दिवस. आज तिसरा दिवस आहे. अच्छा. मग काय जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा काय जिल्हा परिषद सदस्य लक्कन शिंदे जाऊन आले त्यांना भेटून. जिल्हा पण हे शासनाचं काम आहे ना, शासकीय अधिकारी पोहोचलो पाहिजे तिथे. लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी कुठे लक्ष दिलं का याच्यामध्ये? नाही बिलकुल. आमदार आलते? लखन शिंदे आलते तिथे. जिल्हा त्यांनी परिषद भेट सदस्य घेतली. लक्कन शिंदे तेवढे येऊन गेले त्यांच्या. बरं. आमदार आले नाही? आमदार साहेबाला तर आमच्या गावाशी देणं घेणं तर नाही. हे त्वरा आलेच नाहीत अजून निवडून. तो कोण आहे आमदार हे माहित नाही आम्हाला. आमदार झाल्यापासून हिंगणीला पाय बी नाही अजून आलेच नाहीत. पाऊल नाही आले. नाही आले. प्रचाराला पण आले नाही खरे आणि निवडून आल्यावर पण आले नाही. माणूस मेलं तरी येत नाही तिथे न. त्यांना काय देणं नाही, घेणंच पण नाही. हे आता शासकीय एवढं मोठ्या घटना घडल्या काय आले काय नाही. काय आमच्या माणसाला गरजच नाही, गरजच नाही. आमच्यासारख्या कार्यक्रम म्हणजे नागरिकाची गरजच नाही नाही, तसल्या आमदारांना गरज आमदाराला. नाही. अजिबात नाही. खरं तर आमच्या ते सरळ गावातनं म्हणते lead पुढल्या आहे काय मला उभा राहायचं Lead आहे. आहे. ती म्हणते पुढल्या वेळेस मला काय उभा राहायचं आहे. प्रचाराला पण आले नाही तिकडे. दत्ता जेंडगे हामुसर जी उपोषणाला बसलेत त्यांनी SP साहेबाला सांगितलं की PIला साळुंके साहेबांनी ही पूर्ण जबाबदारी त्यांची आहे. तक्रार जी दप्तर जमा केले राहिलेलं दप्तर त्यांनी घ्यायचं, त्याची चौकशी करायची. आणि शिवसाहेबाला सांगितलं BDO साहेबांची जबाबदारी आहे. प्रशासक नेमल्यापासून ग्रामसेवकनेही जी आहे ती ग्रामसेवकवर तुम्ही कारवाई करायची. ह्याच्यासाठी बसले ती उठत बी नाहीत झाल्याशिवाय. आम्ही आम्ही आता पूर्ण गाव सगळे आम्ही जाणार आहोत. आम्ही जाणार आता, गावाले सगळे. त्यांनी काय नाही ऑब्जेक्शन घेतलं. आम्ही सगळं गाव आमच्या जाऊन गावाच्या जाणार होतो. मार्ग- जिल्हा ऑफिसला कोण बी जाणार जाऊ दे, आमच्या गावात आणि जर तो कोणाला ते तरी डांबाची शिक्षा झाली त्या पाहिजे. डांबापाशी कागद आणून टाकले. ग्रामपंचायत समोर डांब दिसतो. इथे 100 मीटर अंतरावर हा, ती समोर डांब आहे ना, त्या डांबाच्या पाशी टाकले. सकाळी धारा वगैरे करायला जाताना कागद गावली ते. ग्रामपंचायतीचं पहिल्यांदाच घटना कागदपत्र चोरीला गेली तर येऊन मार. काय झालं काय म्हणलं तुम्ही? हे मग इथे शिपाई वगैरे कोण नाहीत का ग्रामपंचायत? शिपायाला ही कंप्लेंट झाल्यानंतर शिपायाला पोलीस स्टेशनला नेऊन शिपायाला हातावर आणि पायावर निबार मारलं पोलिसांनी. त्यामुळे आता शिपाई काम करायला नको म्हणतात. मग आमचा राजीनामा घ्या. आणि आमच्या गावाला शिपायाला पाणी प्यायला नाही. आणि 5 दिवस झाले नाही. आम्ही सर्व काही कामावर पाणी नाही, माणसाला पाणी नाही. जसं ही ग्रामपंचायतचा कुटाणा झालाय का सर, तसं शिपाई काम करत नाहीत. आणि कुठेतरी चोर सोडून संन्यासालाच फाशी दिली असा प्रकार घडतोय का असं इथं काय? शिपायाला मारलं, कितून मारलं तिने. हात सुजला शिपाई. पोलिसांनी मारलं. पोलिसांनी मारलं. शिपायाला मारहाण केल्यामुळं शिपाई काय पाणी सोड नाहीत. सरपंचाचा कारकीर्द संपलेला आहे. मॅडम नाही, आता पाणी सोडायचं कुठनं? पाणी आहे गावाला, पण पाणी सोडायलाच माणूस नाही. जनावराला पाणी नाही, माणसाला पाणी नाही. आज किती तारीख आहे बघा, 17 तारखेपासून पाणी नाही हिंगणीला. कुणी लक्ष दिलं नाही कुणीच अधिकारी? लक्ष दिलेलं नाही. प्रशासक आहे तर सरपंच काय नाही बीडीओ वगैरे काय ते? कोणी नाही, नाही, कोणीच नाही. कोणच नाही सर, आलेलं नाही अजून. कुणी आले नाही कुणीच एवढी आलेलं मोठी नाही. घटना होऊन देखील. हा, कोण आलेलं नाही. खरं तर हे मूळ तालुक्यात नव्हे, सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडली आहे की कागदपत्र ग्रामपंचायतीमधून चोरी गेलेत आणि परत दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीच्या 100 मीटरावरती आणून टाकलेले आहेत. नेमकं या पाठीमागे नेमकं त्यांचा हेतू काय आहे आणि हे कुणी प्रकरण केलं हे पोलिसांनी सखोल चौकशीची मागणी गावकऱ्यांकडून करणार. यासाठी चक्क सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या गेट समोर गेल्या 2 दिवसापासून उपोषण करणार. मात्र तिथे देखील कुठलेही अधिकारी फिरकले नाहीयेत. मग कुठेतरी अधिकारी देखील ह्या प्रकरणामध्ये सामील आहेत का? मग कुठेतरी अधिकाऱ्यांनाच पाठीशी घालण्याचा कुठे प्रयत्न केला जातोय का? अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा सोलापूर जिल्हा परिषदेत CO असेल ते कुठे पाठीमागे घाले, त्यांच्या पाठीमागे तिकडे हात आहे का? हे देखील पाहणे तेवढंच औत्सुक्याचं आहे. आणि याची नेमकं प्रकरण कुणी केलंय संपूर्ण गावासह मोहोळ तालुकासह जिल्ह्याभरात याची उत्सुकता लागली आहे. मात्र पोलीस हा या प्रकरणाचा छडा लावतील का हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असणार आहे. कॅमेरामन अक्षय विहारसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, हिंगणी, मोहोळ.